पोलीस उपाधीक्षक श्री राठोड साहेब गेवराई विभाग तसेच या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या विस्तार अधिकारी श्री सौ गंगा शेखर मॅडम तसेच आपल्या शाळेला माजी मुख्याध्यापक लाभले होते जे नाविन्य पूर्णपणे असे कार्यक्रम राबवत होते असे आदरणीय श्री आशिष सर, आदरणीय श्री भोळे सर, आदरणीय श्री शेळके सर, गरकर सर, श्री गायकवाड सर, डोनके सर, श्री शेळके सर, आदरणीय मॅडम सोनमे मॅडम तसेच उपस्थित मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेले साईराम अर्बन बँकेचे अध्यक्ष श्री परभणी साहेब व उपस्थित मंडळी व समोर असलेले माझे सर्व मित्रमंडळी व गावकरी मंडळी, प्रथमतः मी सर्व गावकरी मंडळीचे आभार मानतो। या ठिकाणी जी माझी भव्य मिरवणूक व सत्कार सोहळा या शिवजयंतीच्या निमित्ताने ठेवला त्याबद्दल मी तुमचे प्रथम मनापासून आभार मानतो। माझ्या PSIच्या पर्यंतचा जो प्रवास आहे त्याबद्दल मी माझे मनोगत व्यक्त करतो। माझे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण आमच्या गावच्या शाळेत म्हणजे जिल्हा परिषद शाळा सांगली या ठिकाणी झाले। त्या शाळेतील सर्व शिक्षक वर्गाने सर्व गुरुजन वर्गाने मला घडवण्याचे चांगले काम केले, मला एक भविष्याला चांगली दिशा देण्याचे काम केले। ज्याप्रमाणे एखादी इमारत जर बांधायला घेतली तर त्या इमारतीचा पाया जेव्हा मजबूत बांधला जातो तसाच तर ती इमारत चांगली टिकते, तिचे आयुष्य वाढते। त्याचप्रमाणे या सर्व गुरुजन वर्गाने माझ्यावर चांगले संस्कार केले, चांगले ज्ञानार्जन केले, त्यामुळे मी आज या PSI या पदापर्यंत पोहोचू शकलो। तसेच माझे उच्च माध्यमिक शिक्षण जे भवानी कॉलेज गडी या ठिकाणी आहे, त्याच्या इथे मला खूप शिकायला मिळाले। मला ते 12वी चांगले मार्क्स मिळाल्यानंतर मी डीएड करण्याचे ठरवून शिक्षक होण्याचे भेट होते। हे भेट होण्यानंतर माझे डीएड हे पहिला इन्स्टिट्यूशन सोसायटी सर्वजरी डीएड कॉलेज पाटण या ठिकाणी पूर्ण झाले। डीएड पूर्ण झाल्यानंतर 2010 सीईटी ही परीक्षा निघाली जी शिक्षक पात्रता परीक्षा होती आणि ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर शिक्षक होण्यासाठी परीक्षा राहते। मला त्या सीईटीमध्ये चान्स मिळाला, परंतु माझा अभ्यास अपुरा असल्यामुळे तो अभ्यासाचा अभ्यास झाला न कारणाने मी या परीक्षेत अपयश झाले आणि अपयश झाल्यानंतर या अभ्यासाला मी खचून न जाता पुन्हा नव्याने अभ्यासाला सुरुवात केली। नंतर शासनाने शिक्षकांचे सर्वेक्षण करून शिक्षक अतिरिक्त असल्याचे घोषित केले आणि काही काळापूर्वी ही सीईटी परीक्षा थांबवण्यात आली। त्यामुळे शिक्षक होण्याचे ध्येय काही काळासाठी तरी थांबणार होते, तरी मी पुन्हा अभ्यास करत होतो आणि योगायोगाने 2011 साली पोलीस भरती निघाली। आता पोलीस भरती करण्याचा माझा विचार तरी सपना नाही नव्हता, तरी पण शिक्षक भरती थांबवण्यामुळे माझे ध्येय मला दुसरीकडे वळवावे लागते। माझ्या गावातील काही मित्र पोलीस भरती तयारी करत होते आणि त्यांनी मला सांगितले तुझा लेखीचा अभ्यास चांगला आहे, तुला फक्त मैदानी तासाचा सराव करायचा आहे, तू यशस्वी नक्की होशील। आणि त्यांनी मला चांगला आत्मविश्वास दिला, मला मार्गदर्शन केले, त्यामुळे मी या पोलीस भरतीकडे वळालो। वळण्याचे कारण म्हणजे आर्थिक परिस्थिती। माझे आई वडील हे शेतकरी होते, त्यामुळे डीएड वगैरे खर्च करत होता आणि मी जास्त दिवस त्याच्यावर ओझं देऊ शकत नव्हतो, त्यामुळे मला ही नोकरीची आवश्यकता होती आणि त्यामुळे मी पोलीस भरतीकडे वळालो। 2 महिने मैदानी तासाचा चांगला सराव करून मी प्रायव्हेट ठिकाणी पोलीस भरती झालो। पोलीस भरती झाल्यानंतर माझे प्रशिक्षक पीटीसी मुंबई या ठिकाणी पोहोचले। पीटीसी मध्ये असताना मला समजले की पाठ्यांतर्गत PSI ही परीक्षा होते आणि ही परीक्षा जर तुमची पोलीस खात्याची सेवा जर 4 वर्ष पूर्ण झाले व तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण करून द्यायचे, जर 12वी शिक्षण असेल तर 5 वर्षांची परीक्षा देता येते। त्यामुळे मी एक कर्मचारी म्हणून एक समाजसेवा करण्यापेक्षा एक अधिकारी होऊन
मी चांगली समाजसेवा करेन व राष्ट्रसेवा करेन असं माझे ध्येय पण होतं आणि मी पेसा होण्याचा निर्णय घेतला. त्यापासून मी तयारी करू लागलो. 2017ला जाहीर करण्याचा एक अंदाज होता आणि त्या दृष्टीने मी रोज सुरुवातीला म्हणजे पहिले 2-3 वर्ष 2-3 तास अभ्यास रोज करत होतो. त्यानंतर स्वतःला जो आनंद होता त्याप्रमाणे मी 2016 पासून चांगली तयारी केली. म्हणजे ड्युटीचे कर्तव्य बनवून माझी राष्ट्राची सेवा करून माझी कुटुंबाची जबाबदारी सांभाळून मी रोज 8 तास 6 तास असा मी रोज अभ्यास करत होतो. त्यानंतर 2017ला आल्यानंतर मी 2 महिने पुण्यात येऊन राहिलो आणि तिथे मी रोज 12 तास तेवढा अभ्यास जास्त होईल असा मी अभ्यास करत होतो. आणि मग मला त्या माझ्या मेहनतीचं माझ्या परिश्रमाचं पूर्व परीक्षेत फळ मिळालं. पूर्व परीक्षेत मला 100 पैकी 62 गुण मिळाले. त्यानंतर आता माझा पुढचा टप्पा होता मुख्य परीक्षा. हा टप्पा माझा बराचसा खडतर कारण पूर्व परीक्षा झाल्यानंतर लगेच 3 महिन्यांची परीक्षा होते आणि माझी पूर्व परीक्षेची तयारी चांगली झाली होती. त्यामुळे मला पूर्व परीक्षा घेतली नाही, परंतु मुख्य परीक्षा ही खूप माझ्यासाठी अवघड होती कारण 3 महिन्यात मला पूर्ण अभ्यास मला मुख्य परीक्षेचा काही अभ्यास नव्हता. त्यामुळे मला जे काय करायचं होतं जे काही मित्रांच्या वगैरे अपेक्षा होत्या अपेक्षा होत्या त्या 3 महिन्यातच मला करायचं. त्यामुळं मी दीड महिना जवळपास पोलीस स्टेशन मध्ये माझी ड्युटी करून कर्तव्य सांभाळून रोज 8 तास 6 तास अभ्यास करत होतो. त्यानंतर माझी आपल्या पीएस साहेबांना विनंती केली की मला माझ्या अपेक्षेचा अभ्यास होत नाही तर मला प्रत्येक दिवसाची रजा हवी आणि त्यांनी माझ्या विश्वास दाखवला आणि मला लगेच रजा दिली. आणि नंतर मग मी पुण्यात पुन्हा राहिलो. पुन्हा तिथे रोज 16 तास जेवढा जास्तीत जास्त अभ्यास होईल तसा मी अभ्यास करत राहिलो आणि माझी प्रगती मला चांगली झाली. अभ्यास चांगला झाला आणि त्यामुळे मला मुख्य परीक्षेत 300 पैकी जवळपास 248 गुण मिळाले. माझा तिसरा टप्पा खडतर होता तो म्हणजे मैदानी चाचणी आणि ही मैदानी चाचणी 2018ला होणे अपेक्षित होते परंतु काही शासनाच्या कारभारामुळे एमपीसीच्या कारभारामुळे काही आरक्षणाच्या प्रकरणामुळे काही आमच्या परीक्षावर याचिका काढल्या आणि याचिका काढल्यानंतर जवळपास 2 वर्ष या कालावधी गेला. या याचिकेकडे झाल्यानंतर 2020ला पुन्हा मैदानी चाचणी 2020ला झाली आणि त्या मैदानी चाचणीमध्ये मला 100 पैकी 98 गुण मिळाले. निकाल लागणं अपेक्षित होतं परंतु पुन्हा कोविड-19 ची साथ आली आणि पुन्हा माझे वर्ष असंच व्हायला गेले आणि 10 फेब्रुवारी 2021 रोजी हा डिपार्टमेंटरी पीएसआय 322 तारखेचा निकाल लागला आणि या परीक्षेमध्ये महाराष्ट्रात वामन भाऊ महाराजांच्या कृपेमुळे आईवडिलांच्या आशीर्वादामुळे सर्व गुरुजनांच्या ज्ञानामुळे माझी महाराष्ट्रात 93 रँक येऊन मला या यशापर्यंत पोहोचण्यासाठी सर्व गुरुजनांची ज्ञानार्जन दिलं. तसेच मला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे श्री बाळराजे सर, मोहन परभणे सर, विठ्ठल इंगळे सर, श्री मंत सर, श्री भूपेंद्र सर, महेंद्र सर यांची मला खूप प्रशंसा झाली. तसेच माझ्या प्राथमिक शिक्षणापासून ते माझ्या बीएड शिक्षणापर्यंत मला साथ देणारा माझा वर्गमित्र महेश गुरवणे तसेच मला वेळोवेळी प्रेरणा देणारा माझा उत्साह जागा करणारा माझा मित्र महादेव निगळे, गणेश गरजे, कपिल सोनवणे व माझी इतर सर्व मित्र मंडळी यांचे मी मनापासून आभार मानतो. पुन्हा एकदा सर्व गावकऱ्यांचे हा माझा सत्कार सोहळा ठेवला व मला एक चांगली प्रेरणा दिली व भविष्याचे विद्यार्थी